ब्रह्मणि माया विश्वसंहिताया प्रणतिर्जया. तर इथे माझा पूर्ण स्वयंपाक झालाय, फक्त आता खीर बनवायची बाकी आहे, म्हणजे बनवलीच आहे. तर इथे बघू शकता, इथे केलेला आहे भात, गरम गरम केलेला भात इथे केलेला आहे. इथे केलेला आहे आळूच्या वड्या, बघू शकता जेवण झालेलं आहे. खीर आहे, बघू शकता अशी त्याच्यात टाकलंय. आता हळूहळू घट्ट होईल. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग अधिपती चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. सुरुवात. तर आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि आज आहे नागपंचमी. पण नागपंचमीच्या दिवशी कापत नाही, म्हणजे कैचीने कापत नाही, सुरीने कापत नाही आणि तव्यावर पोळ्या करत नाही, म्हणून मी आज पॅन मध्ये टिफिन केलेला आहे. बांबूच्या भाजीचे पराठे, बांबू शूटचे पराठे केलेले 2. आता चपात्या करून घेते. तर माझा हा ऑलवेज म्हणजे दरवर्षीचा तवा आहे. हा तवाने पॅन आहे, याच्यात पोळ्या करते, चिटकत नाही. तर आज मग त्याच्यात टिफिन करते. इथे टाकलेला आहे तेराची भाजी, म्हणजे तेरा आणि वरण टाकलेला आहे. तुमची डाळ आणि तेराची भाजी थोडी बाजूला काढून ठेवणार आहे नैवेद्यासाठी, नंतर फोडणी देणार. आणि नैवेद्य तर संध्याकाळी दाखवणार आहे. फक्त पूजा वगैरे मांडून घेईल आणि पूजा करून घेईल. पूजेसाठी जे लागणारे साहित्य आहे ते तुम्हाला मी दाखवेलच नंतर. तर ते अजून आणायचं बाकी आहे. फक्त विहांसाठी मी टिफिन करते पटापट, विहान आणि वैभवसाठी, कारण त्यांना सुट्टी नाहीये, कियाला पण स्कूलला जाणार. तर आता पटापट करून घेते. आणि पोळ्या ना छोट्या छोट्याच करावं लागतील, एवढ्या साईजच्या. जशी पराठे केले ना एवढे, तेवढंच करावं लागणार आहे. तर आता मी पोळ्या करते. पोळ्या पण छान जमतात त्याच्यामध्ये. तर त्याचं महत्व असं आहे नागपंचमीचं. शेतीमध्ये पण आज शेतकरी नांगरत नाही, म्हणजे त्याच्यात नांगरत नाही, काहीच नाही, खुरपणी नाही, नांगरत नाही. आणि आपण पण, म्हणून मी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती, भाजी चिरून ठेवली होती, सगळं तयारी करून. आणि मग आज स्वयंपाक करणार सगळा. आज आळूची पानं पण तयार करायची आहे, मी तिकडून आणलेले. तर आळूच्या वड्या, पावसाळी आळूच्या वड्या, त्या सुद्धा करायच्या आहेत. कारण ते खूप चांगलं असतं नैवेद्य दाखवलेलं आळूच्या पानांचं. तर बघू शकता अशी पोळी, आणि छोट्या छोट्या पोळ्या कराव्या लागतील मला, पण काय नाही. आमच्या इथे जवळ वारुळ आहे, तिथे जाते, पण तिथे इतकं गवत वाढलेलं आहे आता, ते जाणं शक्य नाहीये. आणि आज असते यात्रा मखमलाबाद गावातली. तुम्ही जर माझे तिथे सबस्क्राईबर असेल तर तुम्ही मला कमेंट करा, तुम्ही यात्रेत जाता की हो दरवर्षी. मी एकच वर्षी गेली होती, नंतर मला काही जमलंच नाही, कारण बोला त्या दिवशी सुट्टीच नसते. मस्त यात्रा असते मोठी नागपंचमीची. तर अशा पद्धतीने आता याच्यात मी हळूहळू चपात्या करणार. थोडा वेळ लागतो, कारण आपला अंदाज नसतो ना, गॅस चालू किती चालू ठेवायचा, किती म्हणजे किती मोठा ठेवायचा, किती छोटा ठेवायचा, हाय फ्लेम की लो फ्लेम वर करायचं काही कळत नाही. बहुतेक हाय फ्लेम वरच करते. आज मी मिठाई आणलेली, ती पण बिहारी मिठाई, याला काय म्हणतात स्नॅकला, आणि नैवेद्याला पण दाखवणार मी. तर गोड मध्ये काल घेऊन आली मी. तर ही आहे खाजा मिठाई. तर नैवेद्याला पण ती दाखवणार संध्याकाळी, गोड पदार्थ. पण संध्याकाळी नैवेद्य म्हणजे मी साधा सिंपल तेलाचं वरण, भात, आळूच्या वड्या, आणि केलीच तर खीर करेल, असं संध्याकाळीच करणार आहे. रात्री स्वयंपाक नैवेद्याला. तर बघू शकता अशी पॅन मध्ये चपाती होते. तुला आता पटापट पोळ्या करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी.
बघू शकता असं पॅन आहे माझं आणि अशी पॅन मध्ये चपाती. तर खेड्यांमध्ये कढईमध्ये करतात, कढईत मला जमणार नाही म्हणून मी पॅन मध्ये दरवर्षी पॅन मध्ये करते. आणि चपात्या पण इतक्या मस्त होता, बघू शकता एकदम मऊ होता, एकदम छान शेकल्या जातात पॅन मध्ये सुद्धा. आणि पराठे पण किती सुंदर झाले. आणि इथे केलेली आहे बांबूची भाजी, बघू शकता टिफिनला. आणि मी ह्यांना बांबूच्याच भाजीचे पराठे तयार करून दिले मी. आणि इथे अशा चपात्या बघू शकता, मस्त फुगतात पण छान छान. चला आता पटापट करून घेते. तर इथे बघू शकता वारं आहे, इथे पूजा पण झालेली आहे. आणि ना इथेच भरपूर आघाड्याची पानं मी खूप शोधत होती. तर ह्याच ठिकाणी इतकी आघाड्याची पानं बघू शकता सगळे उगलेले आहे वारोळ्याच्या भोवती. तर अजून मी 4-5 तोडून घेते. किती तर असे आहे आघाड्याची पानं लागतात माळ करण्यासाठी. सुईने ओवायचं नसतं, दोऱ्यानेच माळ तयार करतो, हे तुम्हाला दाखवते मी नंतर. पण इथे वारू आहे, दरवर्षी इथेच पूजा करतो आम्ही. तर इथे माझा आवरलेला आहे, बघू शकता असा टॉप घातलेला आहे, कुर्ती शी आणि प्लाझो आहे. तर आता पूजा करायची आहे. पूजेसाठी मी साहित्य आणलेलं आहे. आज तुम्हाला माहिती आहे श्रावणचा पहिला सोमवार पण आहे, म्हणून पिंडीची पण पूजा करायची आहे, शिवलिंगाची पूजा करायची आहे. आणि आपलं नागपंचमीचं हा फोटो असतो तो पण लावून त्याची पण पूजा करायची आहे. तर इथे लाह्या ते ऑलरेडी त्याच्यामध्ये दिल्या होत्या. तर आता पूजा मांडणार आहे. तर दरवर्षी ना मी ह्या साईडला चिटकवायची खाली फोटो, पण ह्या वेळेस मी ना असं प्लायवूड आणला आणि प्लायवूड वर चिटकवणार आहे इथे ठेवून. आणि इथे पूजा मांडणार आहे. तर त्याच्या आधी ना शिवलिंगची पूजा करून घेऊ, त्याच्यानंतर मग फोटो लावून नागपंचमीची पूजा करून घेऊ. तर असं करते मी. तर इथे असं कपडा टाकलेला आहे. आता शिवलिंगची पूजा आधी करून घेऊ. त्याच्यासाठी मी साहित्य आणलेलं आहे भरपूर. बेलपत्र, हे फुलं आणलेले व्हाईट कलरची फुलं, नंतर ही आघाड्याची पानं आपलं नागपंचमीच्या फोटोला माळ ओवायची आघाड्याच्या पानांची. तर अशी असतात आघाड्याची पानं. आणि शिवलिंगावर वाईला धोत्र्याचं फुल छान भेटलं मला बाहेर. आणि हे पण इतकी सुंदर फुलं भेटलेली आहे, बघू शकता व्हाईट कलरची. आणि शंकराला व्हाईट कलरची फुलं खूप आवडतात म्हणून मी सगळ्या प्रकारची व्हाईट कलरची फुलं आणलेली, बघू शकता. इथे हे आहे, त्याच्यानंतर हे आहे, आणि हे धोत्रा पण मस्त व्हाईट कलरचाच मिळाला. आणि हे तर इतकं सुंदर फुल आहे ना, एकदम याच्यासारखं ऑर्किड कसं असतं तसं आहे. तर एवढे फुलं आणि बाकीची ही सुद्धा मी व्हाईट कलरचीच आणलेली आहे, मस्त छानपैकी, बघू शकता. आणि हे बेलाची पानं आहेत वाहण्यासाठी. आणि आज कसं तांदळाची मूठ पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ वाहतात, त्याच्यामुळे मग इथे आता काढून घेते सगळं हे. आणि टोपली ही सगळी फुलं वगैरे त्याची एका साईडला ठेवून देते. आणि आता आपण शिवलिंगची पूजा करून घेऊ. तर इथे आईंनी ना नर्मदेवरून हे जल आणलं होतं, गंगाजल. तर आई गेल्या होत्या नर्मदा परिक्रमेला, तेव्हा आणलं होतं. तर मी आता हे थोडं घेते अभिषेकसाठी. तर इथे मी घेतलेलं आहे गंगाजल, दूध, मध, साखर आणि तूप घेतलेला आहे. तर आता चला मस्त अभिषेक करून घेऊ, शिवलिंगचं पूजा करून घेऊ, त्याच्यानंतर नागपंचमीची पूजा करू. तर आता हे सगळं मी साहित्य एका ताटात घेते. तर हे झालं आपलं पंचामृत रेडी. बघू शकता. तर इथे आहे तूप, साखर, दूध, मध आणि गंगाजल. दही पण घेऊ शकता, तर दही पण आहे, दही पण मी आणते. चला
श्री स्वामी समर्थ. आजपासून विष्णुपित्याच्या महान पूजनाचा, अभिषेकाचा आणि मान सन्मानाचा पर्वाचा दिवस सुरू होतो, म्हणजेच श्रावण मासाला प्रारंभ होत आहे. आज पहिला श्रावणी सोमवार. त्या निमित्ताने अगोदरच सांगितल्याप्रमाणे आपण भगवान शिवांच्या लिंगार्चनाचा विधी प्रारंभ करत आहोत. या व्हिडिओमध्ये जो लिंगार्चन विधी आपण देत आहोत तो रुद्रपठण, भगवान शिवांचा अभिषेक, त्यांचं पंचोपचारे पूजन आणि बिल्वार्चन हा मुख्य काम हा असेल. आणि त्यानंतर शिवमुष्टी अर्पण हे स्त्री प्रधान व्रत असल्या कारणाने महिलांनी त्या व्रताचा लाभ घ्यावा. या व्हिडिओ मार्फत या व्हिडिओमध्ये जो लिंगार्चन विधी आपण देत आहोत तो फक्त श्रावणी सोमवारच नाही, ज्यांना वेळ असेल, सवड असेल आणि खऱ्या अर्थाने करून आपल्या घरामध्ये ते असतील, एकच दिवस नव्हे, पूजेचा धूपदीप प्रज्वलित करून घ्यावा. ईश्वरा देवा सासू सासरा धीरा भावा नंदा जावा ब्रह्मांडी माया विश्वपंडिता ज्ञानपूजया रावण सुंदर मस्तकिया देवनिया वाहेश्वरया देदेव देदेव देशी शंकरा ओ स्वामी शंकरा आराधना देवी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मी आता ना शिवलिंग इथे ठेवून दिलेलं आहे ताट आणि मस्त अभिषेक झाला. आणि आज तांदळाची मूठ होती म्हणून तांदळाची मूठ भरलेली आहे आपल्या शिवलिंगावर आणि छान पूजा करून घेतली. तर चला आता आपण नागपंचमीची पूजा करूया. तर इथे आता आपले नागपंचमीची पूजा इथे दोरा घेतलेला आहे आणि असं छानपैकी नागदेवताचा फोटो इथे लावलेला आहे आणि इथे ठेवते मी आणि इथेच पूजा करू. तर आता सुईने काही ओवायचं नाही किंवा काहीच नाही. तर मी कशी ओवते आघाड्याच्या पानांची, नुसती बांधून घ्यायची आहे फक्त आणि माळ तयार करायची.
तर इथे मस्त पूजा झालेली आहे. आपली याची पण झाली, काय म्हणतात आपलं, नागपंचमीची पण झालेली आहे. आणि नागपंचमीसाठी नैवेद्य फुटाणे, लाह्या आणि गुळ आणि दूध आणि हे पाणी आहे, जल, तर त्याचं अर्पण केलेलं आहे नागपंचमीसाठी. आणि तुम्ही शिवलिंगची बघितलीच असेल पूजा. तर अशी झालेली आहे मस्त श्रावण सोमवार आणि नागपंचमीची पूजा. तर कशी वाटते ते नक्की सांगा. मस्त दिवा लावलेला आहे आणि अखंड दिवा ठेवणार मी सकाळपर्यंत. तर अजून तेल टाकत राहील त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला माहिती हे चित्र पोळ्याच्या दिवशी नदीमध्ये व्हायचं असतं, तर तोपर्यंत राहू द्यावं लागतं ते. तर अशी पूजा झालेली आहे. तर कशी वाटली पूजा नक्की सांगा. तर चला आता किचन आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. खूप पसारा झालेला आहे किचनवर, सगळं आवरायचं आहे. आणि तेच थोड्या वेळाने ना विहानाला की पाऊस नसला तर वारुळाची पण पूजा करून येऊ, दूध वगैरे वाहून येऊ. तर दूध, लाह्या, फुटाणे वाहून येऊ. तर विहान आला की मग जाईल मी. कसं मला एकटीला शूट करता येत नाही बाहेर गेल्यावर, तर थोडं शूट करणार. आणि हा व्लॉग उद्या येईल, म्हणजे आज येईल, तुम्ही आज बघत असणार. तर जे माझे व्लॉग होते याचे ऑफरचे, 15 ऑगस्टच्या ऑफरचे मॉल मधले, तर ते त्याच्यानंतर येतीलच दुसऱ्या दिवसानंतर. आणि मला माहिती लेट येत आहे, ऑफर गेल्यानंतर येतील. पण मी दाखवणार पुढच्या 15 ऑगस्टला, तुम्हाला कळणार की काय काय ऑफर्स असतात, कशा असतात. पण ह्या 15 ऑगस्टच्या ऑफर्स मी सगळ्या दाखवणार आहे. तर हा कसा नागपंचमीचा मी आजच टाकला. आणि उद्यापासून परत ज्या ऑफर्सच्या जे व्लॉग होते ना अर्धे राहिलेले 2 भाग, तर ते येतील पुढचे. तर नक्की बघा. इथे तुळस आहे, इथे टाकून देते. तर आजचं वातावरण कसं आहे की रावी यांची तर स्कूल होती, त्यांना टिफिन केला होता. आणि नागपंचमीचं मी संध्याकाळीच करणार आहे स्वयंपाक, खीर वगैरे करेल. फुल आले की नाही आले फुल, तर मी सकाळीच फुलं तोडून आणले ते सगळे पांढऱ्या कलरचे. तर केरळला घेऊन आलेली आहे मी. टिफिन दाखवते. त्या स्कूलच्या तिथे ना धोत्र्याचं असं हे दिसलं फळ, तर म्हटलं फुल तर भेटलं, तर सकाळी फळ पण भेटलेलं आहे. तर इथे जाऊन आता शंकराला बाप्पा केला आम्ही कपडे. तर बाहेर इतकं छान ऊन पडलेलं आहे, विहान पण आलाय शूट करण्यासाठी. तर इथे आता वारुळच्या इथे पूजा करून येते. तर इथे घेतलेलं आहे दूध, पंचामृत घेतलेलं आहे, पाणी आणि त्याच्यावर वारुळावर व्हायला लाह्या, फुटाणे आणि गुळ. आणि इथे ह्या वाती घेतात, इथंच ठेवून देणार मी दिव्याच्या. आणि अगरबत्ती, हळदी कुंकू असं घेतलेलं आहे. चला दरवर्षी जातो आम्ही विहानाला का स्कूल मधून, तेव्हाच वारुळाची पूजा करायला जातो. दरवर्षी डॅडी नसतात, वैभव नसतात. चला वारुळ दाखवते, पूजा केलेली आहे. फुलं घेऊन घेते बायला थोडेसे. बघ बघ इकडं, किती सुंदर आहे व्हाईट कलरची फुलं दिसताय, भारी ना. तर आमची ताशे फुलं आलेले, कसले काय माहिती, बघू शकता ऑर्किड सारखी दिसतात ना. तर 2 घेते मी, छान व्हायला. चला अजून एक्स्ट्रा येत आहे अशी, पण कोणते काय माहिती झाड, मला माहितीच नाही. कंदळीचं पण नाही, वेगळं झाड आहे हे. तर बघू शकता जवळून कसं आहे, दिसतंय ना. हा दिसतंय. चला आता आपण पूजा करून घेऊ. ऊन पण पडलंय छान. तर सकाळी तुम्हाला दाखवलं होतं वारूळ कुठे आहे, तर ह्या साईडला वारूळ आहे. या वर्षी जास्त चिखल आहे ना विहान, मागच्या वेळेस नव्हतं एवढं. गोल तर काही फिरता येणार नाही. पण मी इथे आता वारूळची पूजा करून घेते. तर इथे आता चप्पल अशी काढून चप्पलीवर उभी.
आहे वारवाची. दरवर्षी इथेच करते, पण ना इथे खूप झाडं झालेली आहेत आणि मागच्या वेळेस मस्त ऊन होतं, पण मस्त पूजा झाली. जवळच्या जवळच वारू आमच्या इथेच एकदम जवळ. चला, खूप मोठं आहे. अशी पूजा झालेली आहे आणि इकडे विहान कॅमेरामॅन वारूची पण पूजा केली मस्त छान. एकदम जवळ आहे आमच्या इथेच आहे. आता वाजले 3:30 सगळं पूजा वगैरे करता करता. आणि उपवासासाठी मी खाल्लं होतं साबुदाण्याचा चिवडा थोडासा. तर भूक लागली तर भगरची खिचडी करेल नंतर मी त्यांना क्लासला सोडून आल्यावर. आमच्या इथल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरात आली लक्षात मंदिर. तर तिथे संध्याकाळचे वाजले 6 आणि इथं चहा पाठवते, म्हणजे दूध तापून घेते आधी. त्याच्या आधी इथे मी आणले होते आळूचे पानं, पावसाळी आळू. तर हे याचा खास नैवेद्य दाखवला जातो वड्यांचा, आळूच्या वड्यांचा, ते पण पावसाळ्यातल्या आळूच्या वड्यांचा. तर इतके सुंदर पानं आहे ना, बघू शकता. मी ना सगळे कट करून ठेवले होते, फक्त आता मी लाटून घेणार. मोठे मोठे पाने, एकदम हत्तीचे कान कसे असतात बघू शकता. माझ्या हाताच्या एकदम डेंजर. एक पान तर तुम्हाला दाखवते मी किती मोठा आहे. हे सगळ्यात मोठे बघू शकता, म्हणून त्याला एलिफंट इयर प्लांट म्हणतात. एवढं मोठं कान असेल एलिफंटचं, याच्यापेक्षा मोठे असतील. तर हे आहेत आळूचे पानं, पावसाळी आळू. तर आता हे मी ना मस्त वॉश करून घेते आणि छानपैकी आळूच्या वड्या करू. आळूच्या वड्या एकदम सोप्या पद्धतीने, म्हणजे डाळीचं पीठ, जिरा पावडर, धना पावडर, लाल तिखट, लसूण जास्त टाकायचा, आलं लसूण पेस्ट टाकायची आणि सर्वात महत्वाचं त्याच्यामध्ये टाकायचं चिंचेचा कोळ किंवा इमलीची चटणी असते ना, ती टाकायची. खूप छान चव लागते. तर मी आता पूर्ण बॅटर करून घेते आणि मग करते. आणि मी खीर करणार आहे तांदळाची, चितळीची खीर पहिल्यांदा करणार. गिट्सची सांगते नेहमी, नाही तर मी स्वतः करते, पण आता विहान आणलीच एवढं करत बसायचं, म्हणून मी खिरीचं पॅकेट आणलेलं आहे चितळीचं. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा गार्निशिंग साठी मी खीर मसाला आणलेला आहे. तर एक्स्ट्रा दूध आणून ठेवलं होतं. तर आजचा मेनू असणार आहे तेऱ्याचं वरण, म्हणजे तेरा असतो जंगली आळू, त्याच्यात तुरीची डाळ मिक्स करून असं तेऱ्याचं वरण, भात, चपात्या, खीर, आळूच्या वड्या असं असणार आहे आणि पापड वगैरे असणार. तर एवढंच करणार. कारण विहान मी जेवणार की आता नुसती खीर खाणार. बाकी तर मग आळूच्या वड्या तर एकच आळूची वडी मोठी करून ट्राय करते, मोठीच करणार. तर इथे माझा पुन्हा स्वयंपाक झालाय, फक्त आता खीर बनवायची बाकी आहे, म्हणजे बनवलीच आहे. तर इथे बघू शकता, इथे केलेला आहे भात, गरम गरम भात. इथे केलेला आहे आळूच्या वड्या, बघू शकता दोनच झालेल्या आहेत. दिसत असतील कमी काय माहिती, पण गरम गरम अजून होता ते. इथे केलेलं आहे तेऱ्याचं वरण, बघू शकता. इथे तेऱ्याचं वरण आणि इथे खीर आहे, बघू शकता. अशी त्याच्यात टाकलंय, आता हळूहळू होईल. तर आणि चपात्या पण झाल्या, भात पण झाला, सगळं स्वयंपाक झालाय. आता नैवेद्य दाखवून देऊ थोड्या वेळाने आणि मग तेव्हा तुम्हाला सगळं दाखवते. तर इथे मस्त खीर पण झालेली आहे तयार, बघू शकता तांदळाची खीर. त्याच्यात मी खोबरं पण टाकलं थोडस. आणि इथे आळूच्या वड्या पण एकदम रेडी आहे. मी ना चाकू घालून बघितला, पूर्ण क्लीन आला. तर झालेले, आता नैवेद्य काढून घेऊ चला. तर इथे नैवेद्य काढलेला आहे, बघू शकता. आळूची वडी, पोळी, खीर आणि तेलाचा भात आणि पाणी. चला दाखवून देऊ आपण नैवेद्य. तर इथे आता नैवेद्य दाखवलेला आहे, बघू शकता. आळूचे वडी, वरण भात, खीर आणि पाणी. तर पूजा पण घेतली करून
तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला तर असा होता माझा नागपंचमीचा ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. पूर्ण सकाळपासून मी तुम्हाला दाखवलं, पूजा दाखवली आणि वाडवाची पूजा पण केली, नैवेद्य पण दाखवलेला आहे. आता उपवास सोडायचा आहे तर ब्लॉग इथेच एंड करते कारण खूप मोठा ब्लॉग होईल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.